एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील, महाराष्ट्र प्रदेश सचिव समीर साजिद बिल्डर तसेच एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष व शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, अक्कलकोट, बार्शी, करमाळा, मंगळवेढा, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्यामध्ये एमआयएम पक्ष आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली। इत्तेहादुल मुस्लिमीन सोलापूर जिल्हा अध्यक्ष शौकत मुस्तफा पठाण में आज पत्रकार परिषद घेण्यात आली। काही पदाधिकारी निवड व तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक एमआयएम पक्षाच्या वतीने लढवण्यात येणार आहेत। ज्या ज्या तालुक्यात जर एखादा आमचा अध्यक्ष एखाद्या पक्षावर आघाडी करत असेल तर त्याला अधिकार मी देण्यात आलेला आहे, परंतु सबळाची मी तयारी केलेली आहे। सोलापूर जिल्ह्यातील जेवढे पण पंचायत समिती, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद ही निवडणूक साधारणतः आम्ही कमीत कमी 30 ते 35 सीट लढवू आणि त्यातले कमीत कमी यावेळी आम्ही महानगरपालिकेत आणि जिल्हा परिषदमध्ये ज्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये 10 सीट आलते आमचे, तसे जिल्हा परिषद साधारणतः कमीत कमी 10 सीट येण्याची शक्यता आहे आणि पंचायत समितीमध्ये 7-8 सीट येतील अशी आम्हाला आशा आहे। जिल्हाध्यक्ष म्हणून आता तुम्ही कुठं तयारी केलेली आहे आणि कशी त्या तालुक्यात? अक्कलकोट असो, दक्षिण सोलापूर, सांगोला, बार्शी आणि मोहोळ अनेक ठिकाणी आम्ही तयारी केलेली आहे। पण ज्याला जे काही इच्छुक असतील, ज्यांना तिकीट कुठल्या पक्ष मिळालं नसेल तर एमआयएम पक्षात तरी संपर्क साधावा असं मी आवाहन पण करतो। कुठली निवड केली? तालुक्याचे 4 तालुक्याचे अध्यक्ष निवड केलेली आहे आम्ही, बाकीचं आम्ही अजून 1-2 दिवसात जाहीर करतो। अजून महाविकास आघाडीची बैठक होणार आहे, तर त्यामुळे तुम्हाला काय निमंत्रण आहे का? काय निमंत्रण आहे आम्हाला, पण पक्षाच्या अध्यक्षाला इम्तियाज जलील साहेबाला विचारून आम्ही ते निर्णय घेईल की ते मिटिंगला जायचं की नाही म्हणून।